आता तुझा शत्रू तुझ्या पुढे नाक घासणार आहे. हो माझ्या बाळा, आता लवकरच तुझे नशीब पलटणार आहे आणि तुझा शत्रू हरणार आहे. आजच्या संदेशाला साधे समजू नका. हा संदेश प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जी व्यक्ती खूप दिवसांपासून शत्रूचा त्रास सहन करत आहे. आता त्या व्यक्तीला तिच्या झालेल्या दुःखांचा त्रास संपणार आहे. म्हणून आजचा हा बाळूमामांचा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. बाळूमामा म्हणतात, माझ्या लेकरा, तू तुझ्या आयुष्यात प्रगतीच्या मार्गावर जात असताना तुझे शत्रू तुला मागे खेचतात. तुझ्या आयुष्यात खूप असे लोक पण आहेत ज्या लोकांना तुझी प्रगती देखवली जात नाही. तुम्ही आनंदी असलात की त्यांना खूप त्रास होतो. तुम्ही पुढे गेला की त्यांना खूप दुःख वाटते. तुम्हाला एखादी चांगली संधी मिळाली तर त्यांना कधीच आनंद होत नाही. आणि तुम्ही संकटात असला की मात्र त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत असतो. अशा लोकांना ओळखणं सोपं नसतं. कारण माझ्या बाळा, तुझा प्रत्येक शत्रू तुझ्यासमोर उभा राहून तुला कधीच सांगणार नाही की मी तुझा शत्रू आहे. काही लोक हसून बोलतात, काही लोक गोड गोड बोलतात, तर काही लोक आपल्याला जवळचे असल्यासारखं दाखवतात. पण त्यांच्या मनात काय आहे हे आपल्याला लगेच समजत नाही. म्हणून आजचा हा संदेश लक्षात ठेव. माझ्या बाळा, प्रत्येक लोकांकडे संशयाच्या नजरेने बघू नकोस, पण प्रत्येकावर आंधळा विश्वासही ठेवू नकोस. लोक जे बोलतात ते खोटे असू शकतं. त्यांचं तुझ्यासमोर हसणं खोटे असू शकतं, पण अनेकदा त्यांच्या वागण्याने त्यांचं खरं रूप दाखवून जातं. जर कोणी तुझ्या अडचणींच्या वेळी तुझ्या पाठीशी उभे राहिले तर त्यांची किंमत ओळख. आणि जर तुझ्या आनंदाच्या वेळी कोणी तुझ्यापासून दूर जात असेल, तुझ्या प्रगतीला कमी समजत असेल आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीत काही ना काही चूक शोधत असेल, तर अशा लोकांपासून तू लांबच राहा. तुझे आयुष्य खूप मौल्यवान आहे. त्यामुळे कोण तुझ्याबद्दल काय बोलते, कोण तुझ्याशी कसं वागते, या गोष्टीत तुझा वेळ वाया घालू नको. तुला तुझ्या आयुष्यात अजून खूप काही करायचे बाकी आहे. तू खूप मोठी स्वप्न बघितलेली आहे. तुझं कुटुंब आहे, तुझी जबाबदारी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझं स्वतःचं भविष्य आहे. म्हणून बाळा, आजपासून ठरव की मी लोकांच्या बोलण्यामागे धावणार नाही. मी माझ्या ध्येयाकडे लक्ष देईल. जर तू लोकांच्या बोलण्यामागे धावलास ना, तर तुझं ध्येय मागे राहील. पण जर तू तुझ्या ध्येयामागे धावलास तर लोकांचं बोलणं आपोआप मागे पडेल. कदाचित काही लोक तुझ्यावर हसतील, तर तेच लोक उद्या तुझं कौतुकही करतील. काही लोक म्हणतील की तुझ्याकडून काही होणार नाही आणि उद्या तेच लोक विसरूनही जातील की तू हे कसं केलंस म्हणून. आजच्या लोकांच्या मतावर तुझं उद्याचं भविष्य ठरू शकत नाही. बाळा, तू तुझ्या बाळूमामांवर विश्वास ठेव आणि खूप मेहनत कर. स्वतःला कधी हरवू देऊ नकोस. लोक तुला कितीही कमी समजू दे, लोकांनी तुला नाकारलं तरी मी तुला स्वीकारलेलं आहे, एवढं लक्षात ठेव. लोक तुझ्या स्वप्नांवर हसले तरी तू तुझे स्वप्न सोडू नकोस, कारण ती स्वप्न तू बघितलेली आहेस, लोकांनी नाही. म्हणून ती स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी ही तुझीच आहे. तुझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा बदल तेव्हाच होईल जेव्हा तू या लोकांच्या बोलण्यांना उत्तर देणं थांबवशील. बाळा, तू शांत हो, स्वतःवर लक्ष केंद्रित कर. तू काम करायला सुरुवात कर. एक दिवस हे सगळे लोक
तुझ्या पुढे नाक घासणार आहे. म्हणून आज जर कोणी तुझ्याबद्दल चुकीचं बोलत आहे तर त्या गोष्टीला तुला उत्तर देण्याची गरज नाही. बाळा, काही लढाई लढायच्या नसतात. काही गोष्टी दुर्लक्षित करायच्या असतात. काही लोकांना आपल्या आयुष्यातून शांतपणे दूर करायचं असतं. काही लोकांसाठी फक्त एवढंच म्हणायचं असतं की देव त्यांना सुखी ठेव आणि मला माझ्या मार्गावर चालण्याची शक्ती दे. हीच खरी ताकद आहे. कारण ज्याचे मन स्वच्छ असतं त्याला दुसऱ्याचे वाईट करण्याची काहीच गरज नसते. तुला कोणाला हरवायचं नाही, तुला फक्त स्वतःला जिंकायचं आहे. आणि जेव्हा तू स्वतःला जिंकशील तेव्हा तुला समजेल की तुझ्या मार्गातला सर्वात मोठा शत्रू कोण आहे ते. बाळा, तू एकटा नाही. तुझे बाळूमामा तुझ्या सोबत आहे. तुझी श्रद्धा तुझ्या सोबत आहे. तुझे कष्ट तुझ्या सोबत आहेत आणि तुझे उज्ज्वल भविष्यही तुझी वाट पाहत आहे. ज्या लोकांनी तुला दुखावलं त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा जाऊ नकोस. ज्यांनी तुझी किंमत केली नाही त्यांच्याकडून किंमतीची अपेक्षाही ठेवू नकोस. तुला तुझी किंमत सिद्ध करण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाहीये. फक्त तू स्वतःला ओळख, तुझी ताकद ओळख, तुझी कमजोरी ओळख आणि स्वतःवर काम कर. आज तुझ्याकडे ज्या गोष्टी नाही ते मिळवण्यासाठी मेहनत कर. तू जिथे आहेस तिथून एक पाऊल पुढे टाक. पाऊल छोटं असलं तरी चालेल, पण रस्त्यात थांबू नकोस. कारण ज्या छोट्या छोट्या पावलांनीच मोठा प्रवास पूर्ण होतो. आणि कदाचित आज तुला वाटत असेल की तुझ्या आयुष्यात काहीच बदलत नाही, पण लक्षात ठेव, आपण जमिनीत बी टाकतो. ते बी जमिनीखाली असताना त्याला वरचं काही दिसत नाही, पण आतमध्ये ते वाढत राहते. तुझ्या आयुष्यातही असेच आहे. आज तुला परिणाम दिसत नाही म्हणून तुझी मेहनत वाया जात नाही. आज लोकांना तुझं काम दिसत नाही म्हणून तुझी मेहनत कधी कमी होणार नाही. आज तुझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही म्हणून तू अपयशी होत नाही. कधी कधी काही गोष्टींना फक्त थोडासा वेळ लागतो, पण योग्य वेळ आली की काही दिवसांनी तुझे कष्ट बोलणार आहे. बाळा, तुझ्या शत्रूंचा विचार तू करत बसू नकोस. कोणतीच नकारात्मक शक्ती तुला तुझ्या मार्गावरून हलवू शकणार नाही. तुझ्या मनाला इतके शांत कर की कोणाचेही बोलणे तुला आतून तोडू शकणार नाही. आणि तुझा विश्वास इतका मजबूत कर की संकट जरी आले तरी तू म्हणशील की ही वेळही निघून जाईल. आजचा त्रास कायम राहणार नाही. आजची चिंता कायम राहणार नाही. आज तुझ्या आयुष्यात जो काही कठीण काळ आहे त्याला एक शेवट आहे, पण त्यासाठी तुला टिकून राहावं लागेल. तुला स्वतःला सांभाळावं लागेल. तुला चुकीच्या निर्णयांपासून स्वतःला वाचवावं लागेल. आणि तुला असा विश्वास ठेवावा लागेल की उद्या आजपेक्षा चांगली घडू शकते. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव. सकाळी उठल्यावर काही वेळ शांत बस, डोळे बंद कर आणि तुझ्या बाळूमामांना मनापासून आठव आणि म्हण, मामा, माझ्या मनातील भीती दूर करा. मला योग्य मार्ग दाखवा. वाईट विचारापासून माझं मन दूर ठेवा. मला मेहनत करण्याची शक्ती द्या आणि माझ्या कुटुंबावर तुमची कृपा कायम राहू द्या. आणि मग दिवसाची सुरुवात कर. लोकांवर लक्ष न देता कामावर लक्ष दे. तुझ्या शत्रूला शोधण्यात वेळ वाया घालू नको. तू तुझ्या भविष्याचा विचार कर. तुला कुठे पोहोचायचं आहे ते शोध. तुला काय बनायचं आहे ते ठरव आणि मग रोज त्याच दिशेने एक एक पाऊल टाकत जा. कारण तुझा खरा विजय तेव्हा होईल जेव्हा तू स्वतःच्या आयुष्याचा मालक बनेल. लोकांच्या मतांचा गुलाम नाही तर स्वतःच्या ध्येयाचा
मालक बन आणि लक्षात ठेव, तुझ्यावर वाईट नजर ठेवणाऱ्यांपेक्षा तुझ्या आयुष्यातील चांगल्या भविष्याकडे लक्ष दे. तुझ्या शत्रूंच्या चेहऱ्याकडे पाहू नकोस, तू तुझ्या स्वप्नांकडे पहा. लोकांच्या शब्दाकडे पाहू नकोस, तू तुझ्या कष्टाकडे पहा. लोकांच्या नकारात्मक विचारांकडे पाहू नकोस, तू तुझ्या विश्वासाकडे पहा. शेवटी तुझे आयुष्य तुझ्याच हातात आहे आणि आजपासून ते बदलण्याची सुरुवात होऊ शकते. जर तू ठरवलं तर, तू प्रयत्न केलास, तू थांबलास नाही, तू तुझ्या बाळूमामावर विश्वास ठेवला तर तुझे मन शांत राहील. तू आतून मजबूत राहशील. चांगले काम करत राहा आणि पुढे चालत राहा. बाळा, तुझ्या आयुष्यातील चांगला काळ अजून संपलेला नाही. तो कदाचित आता सुरू होणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.